नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय अर्थव्यवस्थेचं खरं चित्र काय? कारण आत्ता GST संकलनाचे, त्यानंतर कार उत्पादनाचे आणि त्याच्या खरेदी विक्रीचे आकडे जर पाहिले तो सब चंगासी, काही अडचणच नाही आहे. पण हे खरं आहे का? तर माझ्या मते बहुतांशी खरं आहे. पण कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळी व्हर्टिकल्स, वेगवेगळे पॅरामीटर्स असतात आणि म्हणूनच आपल्याला बऱ्याच वेळेला ती गल्लत होते की मी जेव्हा असं म्हणतो की कुठल्याही विचारधारेचं सरकार आलं ह्या देशामध्ये आणि त्यांनी फार डिस्ट्रक्टिव्ह गोष्ट केली नाही, जसं डिमॉनिटायझेशन, इट वॉज अ व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह थिंग, तर या अर्थव्यवस्थेला एक स्वतःची गती आहे आणि त्या गतीप्रमाणे ही अर्थव्यवस्था चालत राहणार आहे. म्हणून हा देश मजबूत आहे. हे विरोधी पक्षांनी कितीही टीका करू द्या आणि सत्ताधारी घटकांनी कितीही आपल्या कामाचं कौतुक करू द्या, पण ह्या देशाचा कोर काय आहे? तर तो कोर हा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेला स्वतःची एक जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. मी जागतिक म्हणतो आहे कारण त्याचा जो व्हॉल्यूम आहे, त्याचा जो आकार आहे, तो आकारच इतका मोठा आहे की 140 कोटी लोकसंख्येपैकी 100 कोटी लोकसंख्येनं रोज काही ना काही जरी खाल्लं तरी त्या अर्थव्यवस्थेला गती मिळते. याचा अर्थ सरकार काही करतच नाही का? माझ्या मते ह्या सरकारनं चांगल्या उपाययोजना केल्या, पण सगळंच सरकार योग्य करतं आहे का? नाही. सरकारमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, मुख्यत्वे ईज ऑफ डुईंग बिझनेस, सरकारनं स्वतःच्या राजकारणासाठी केलेलं धार्मिक ध्रुवीकरण, त्यामुळं समाजामध्ये निर्माण झालेली अनिश्चितता आणि त्याचबरोबर कमालीचा भ्रष्टाचार, ह्या सगळ्या गोष्टीमुळं अजूनही भारतीय अर्थव्यवस्था जी तिची मूळची ताकद आहे त्या ताकदीपर्यंत पोचलेली नाही. मग आज मी हे विश्लेषण का करतो आहे? तर हे सगळं समजून घेण्यासाठी हे लाईव्ह टेलिकास्ट शेवटपर्यंत पहा. आणि मी जे सतत म्हणतो आहे की भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे, पण तिचे सगळे पॅरामीटर्स मजबूत नाहीत. तर मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे अतिशय बारकाईनं पाहत असतो, कारण तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी ते निगडीत आहे. आणि माझ्या मागं असलेली बरीचशी जी पुस्तकं आहेत ह्याही दिशेला असलेली, त्यातली 50-60% अधिकची पुस्तकं ही भारताच्या अर्थविषयक धोरणाशी निगडीत आहे. राईट? सो आजची ताजी आकडेवारी आपण पाहू. आणि मी काय म्हटलं आहे की त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर आत्ताच्याच ताज्या आकडेवारीमधला असा आहे की जो चिंता वाढवायला पुरेसा आहे. आज काय झालं बघा, भारताच्या GST संकलनामध्ये मोठी वाढ झाली आहे. जून 2026मध्ये देशातील एकूण वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण GST म्हणतो, त्याचं संकलन, मध्य पूर्वमधला तणाव, मिस्टर ट्रम्प यांची अनिश्चिततेची धोरणं, मोठ्या प्रमाणामध्ये वाढती बेरोजगारी, डिझेल आणि तत्सम क्रूड ऑइलवरती लावलेले कर, यामुळे वाढती महागाई, यानंतरसुद्धा GSTचं संकलन हे थेट 13.9% वाढलं आणि ते 1,94,812 कोटी रुपये इथपर्यंत पोचलं. सो बिग बोनांजा. हा गेल्या 8 महिन्यातील सर्वात वेगवान वृद्धिदर आहे. कॅन यू इमॅजिन की गेली 3-4 महिने हे सगळं जग हे मिडल ईस्टमधल्या क्रायसिसला सामोरे जात आहे आणि त्यावेळेला हा देश गेल्या 8 महिन्यातला सर्वाधिक उच्चांक करतो आहे GST संकलनातला. सो 3 चीअर्स फॉर इंडियन इकॉनॉमी. अर्थात त्याच्यात आयातीचा मोठा वाटा आहे. या वाढीचं मुख्य कारण आहे आयातीमधून मिळालेला कर, ज्यामध्ये तब्बल 34.6% वाढ होऊन तो 60,038 कोटी रुपये झाला आहे. तर देशांतर्गत GST संकलन ते सुद्धा वाढलं आहे. 6.5% वाढीसह 1.35 लाख कोटी रुपयावरती पोहोचले. भारतीय अर्थव्यवस्थेचे मी तुम्हाला साधे ठोकताळे सांगतो की ते ठोकताळे आपण बघायचे की भारतीय अर्थव्यवस्था नेमकी कुठं उभी आहे. नंबर 1, स्वतःच्या घरापासून सुरुवात करायची आणि प्रामाणिकपणे करायची. महागाई वाढली आहे का? येस. म्हणून आपली खरेदी विक्री व्यवहार थांबलेत का? नो. प्लॉटिंगचे दर कमी झालेत का? नो. अपार्टमेंटचे दर कमी झालेत का? नो. रो हाऊसचे दर कमी झालेत का? नो. तुमचं आयुष्य एकीकडे महाग होत असताना दुसरीकडे मात्र आपल्या सगळ्यांच्या गरजा, मग ते कोणी भौतिक म्हणेल, कोणी त्याला नित्याची गरज म्हणेल, तर त्याच्यामध्ये कुठेही कमतरता नाही आहे. आता मी जे पुढचे तुम्हाला आकडे सांगणार आहे
त्यानंतर तर लक्षात येईल की इथला जो मध्यम वर्ग आहे तो आपल्या आपल्या गतीनं वाढतच चालला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचं आणखी साधारण खोलवर जाऊन आकलन करायचं असेल तर विजेची मागणी देशात किती आहे, कोळशाची मागणी देशात किती आहे, क्रूड ऑइलची मागणी देशामध्ये किती आहे, जे कन्झम्पशन आहे त्याचे जे CPI आणि WPI हे जे पॅरामीटर्स आहेत तिथे महागाईचा दर वाढत असतानासुद्धा लोक खरेदी विक्री कमी करत आहेत का. तर ह्या काही पॅरामीटर्सवरती सुद्धा आपल्या लक्षात येतं की इंडियन इकॉनॉमी इज फंक्शनिंग वेल. सरकारला किती क्रेडिट द्यायचं तर माझ्या मते ह्या सरकारबरोबरच आधीच्या सरकारने, कारण GST ही मूळ संकल्पना पी चिदंबरम यांच्या काळातली, काँग्रेसनं पण त्याला पुश केलं असतं, भाजपनं त्याचं आत्ताचं रूप दाखवलं आणि आता असं दिसतं आहे की देशांतर्गत अगदी खेळणी उत्पादनापासून ते मेक इन इंडियापर्यंत अनेक गोष्टी या सरकारनं केल्या. त्याचा परिणाम या अर्थविकासाच्या वाढीमध्ये दिसतोय. पण एक चिंता आहे आणि त्याबरोबर सामाजिक संदर्भ पण द्यावे लागते. बघा वाहन विक्रीमध्ये किती वाढ झाली, तब्बल 24% ग्रोथ आहे. देशांतर्गत बाजारात पॅसेंजर गाड्यांची विक्री जूनमध्ये 24% वाढली आहे. मारुती सुझुकीची वाढ 24% आहे, टाटा मोटर्सची वाढ 67% आहे, 67. महिंद्राची वाढ 28% आहे. ही वाढ लक्षणीय विक्री वाढ आहे, लक्षणीय. इतर संकेतसुद्धा जर आपण बघितले, आणखीन एक पॅरामीटर्स UPI जे आपण ट्रान्झॅक्शन करून, मला तर आठवत नाही आहे, आय थिंक खूप महिने तरी निश्चित झालेत की मी ATMमध्ये शेवटचा केव्हा गेलो, कारण आपण सगळेजण अगदी 5-10 रुपयाच्या व्यवहारासाठी सुद्धा UPI ट्रान्झॅक्शन करतो आहे. माईट बी बिकॉज ऑफ हे कारण आहे की भारतीय अर्थव्यवस्था जी पूर्वी नियमित नव्हती, नियमन अशाने अर्थाने म्हणतो, ते नियमन झाल्यामुळं UPIचं ट्रान्झॅक्शन वाढलं आणि त्यामुळं कर संकलन पण वाढलेलं असावं. आणि हे पण एक कारण असेल की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे असे सकारात्मक पैलू नसतीलही, पण ह्या एका बाबीमुळं की ह्या सगळ्यांचं नियमन झालं आहे त्यामुळे GST संकलन वेगाने वाढतं आहे. UPI व्यवहाराचं प्रमाण 23% वाढलं आहे, ज्याचं मूल्यसुद्धा 20% वाढलं आहे. आणि वीज वापर मी मगाशी म्हणालो 11.6% वाढला आहे, जो सक्रिय आर्थिक हालचालीचे संकेत देतो. सो तुम्ही म्हणाल की हे सगळंच उत्तम आहे, असं आहे का? नाही, असं नाही आहे. महागाई वाढते, बेरोजगारीचा दर वाढतो आहे आणि आपलं मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं, की जिथे अर्थात मॅन्युफॅक्चरिंगवरती हल्ली रोजगार निर्मिती किती होते तर माझं साधारण एक अंदाज असा असतो, ठोकळा असा असतो, 20 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवरती, अगेन आय एम टेलिंग यू, 20 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवरती एक रोजगार सध्या तयार होतो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. कारण ॲटोमायझेशन प्रचंड वाढले, पण सेवा क्षेत्रामध्ये मात्र उलटी स्थिती आहे आणि सेवा क्षेत्र आपलं हळूहळू वाढत चालले, राईट. 3 महिन्याच्या नीचांकावरती आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे, खूप चिंतेची बाब. देशातील उत्पादन क्षेत्राची गती, मॅन्युफॅक्चरिंग PMI मे महिन्यातील 55वरून घसरून जूनमध्ये 54.2%वरती आला आहे. त्याची कारणं आहेत की नवीन व्यावसायिक ऑर्डर्स मंदावल्यात, जागतिक पातळीवरच्या तणावामुळे निर्यातीची मागणी कमी झाली आहे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. US मधनं बरीचशी विचारणा होते, हे देता का, ते देता का, पण मागणी नोंदवली जात नाही. सेवा क्षेत्रामध्ये पण असंच आहे. AIच्या प्रभावामुळं USचे जे काही बॅक ऑफिसची कामं सुरू होती, पाईपलाईन्समध्ये प्रोजेक्ट आहेत का, आहेत, पण ते प्रत्यक्षात युटिलाइज होत नाही आहेत, असं मला म्हणजे IT मधनं पण सांगितलं जातं. आता ह्या सगळ्यांचा सकारात्मक आणि थोडासा नकारात्मक काय परिणाम होईल. PMI जरी घसरला असला तरी तो 50च्या वर आहे, मॅन्युफॅक्चरिंगबद्दल म्हणतो. 50च्या वर असणं म्हणजे क्षेत्र अजूनही विस्तार आणि वाढीच्या मार्गावरती आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरती याचे परिणाम काय होतील तर सकारात्मक बाबी बघा आपण, ग्लोबल संकटाला न जुमानणारी अर्थव्यवस्था, पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक पुरवठा साखळीतले अडथळे असूनही भारताचं ग्रोथ इंजिन वेगाने धावत आहे. बळकट देशांतर्गत मागणी आहे, गाड्यांची बंपर विक्री, वीज वापरातील वाढ आणि UPI ट्रान्झॅक्शनमधील वाढ हे दर्शवतात की भारतातील ग्राहकांची खरेदी क्षमता आणि कन्झम्पशन खप अजूनही मजबूत आहे. सरकारची तिजोरी मजबूत आहे. GST संकलनाचा 2 लाख कोटीच्या उंबरठ्यावरती जे पोहोचले, त्यामुळं सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे सरकारला पायाभूत सुविधेवरती, इन्फ्रास्ट्रक्चरवरती अधिक खर्च करता येईल. मी इथे तुम्हाला एक गुड न्यूज देतो. आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की मिडल ईस्ट क्रायसिसमधून आणि जागतिक वेगळ्या घटकामुळं आपल्या ह्या अर्थव्यवस्थेला एकच घटक तारू शकतो. माझ्या धाराशिवमधल्या, तुमच्या सोलापुरातल्या,
लातूरातल्या, नागपुरातल्या, अमरावतीतल्या, जळगावाच्या, धुळ्याच्या, नाशिकच्या, तळकोकणातल्या, रत्नागिरीच्या मुलांना कुठे संधी मिळू शकते रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी, तर ती आहेत पायाभूत कामं. त्यामुळे सरकारला विनंती केली होती की आम्हाला तुमच्या 20 पायाभूत कामांचा अतिशय तटस्थ असा आढावा घेऊ द्या. कळू तर द्या महाराष्ट्रातल्या मुलांना की गडचिरोलीमध्ये जे काही आपण 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणतोय त्याचा इकडे कोल्हापुरातल्या मुलाला काय उपयोग होईल, कारण तिथे पण मेटल इंडस्ट्री आहे. सो ती पण सिरीज आम्ही लवकर सुरू करतोय. तर तेही मला सकारात्मक घडामोडी दिसत आहेत, पण अर्थात काळजीची कारणं पण आहेत. उत्पादन क्षेत्रामध्ये असलेली सुस्ती, स्लोविंग मॅन्युफॅक्चरिंग, नवीन ऑर्डर्स आणि निर्यातीमधील घसरण चिंतेची बाब आहे. जागतिक मंदीचा फटका भारतीय IT आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला बसताना दिसतो आहे. आयातीवरचं आपलं अतिअवलंबित्व, GSTमधील वाढ प्रामुख्यानं कच्च्या तेलाच्या आणि इतर आयातीच्या वाढलेल्या किमतीमुळे झाली आहे. मेक इन इंडिया अधिक मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन क्षमता वेगानं वाढवण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जागतिक आव्हानांच्या वादळात सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत उभा आहे. देशांतर्गत बाजारपेठ अर्थव्यवस्था सांभाळून घेते. त्यामुळे आगामी काळात मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीला गती देणं ही भारतासमोरची मोठी आव्हानं असतील. पण भारताचा विकास हा केवळ आर्थिक अंगाने बघितला पाहिजे का? नाही. सोशल इंडिकेटर्स, शिक्षण क्षेत्रातली बजबजपुरी, प्रशासकीय व्यवस्थेमधला गलथानपणा, सामान्य लोकांना अजूनही हे सरकार आपलं न वाटणं, प्रचंड प्रमाणातला भ्रष्टाचार, ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे लोकांचा राजकारणावर उडत चाललेला विश्वास, या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर भारताला देशांतर्गत राजकीय अंगाने खूप साऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. हा देश सगळ्यांचा आहे. तो हिंदूचा आहे, मुसलमानांचा आहे, शिखांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे. तर त्या ठिकाणी निर्माण होत चाललेली मोठी दरी, ह्या दरीबद्दलसुद्धा ह्या सरकारनं विचार केला पाहिजे. हे सगळं सांगूनसुद्धा मोदी सरकारनं खरोखर काही चांगले निर्णय घेतलेत. जसं कोविड काळामध्ये त्यांनी अर्थव्यवस्था चांगली सांभाळली, तशीच त्यांनी ह्या जागतिक वेगवेगळ्या संकटाच्या काळामध्ये पण प्रयत्न आपल्या बाजूने केले. म्हणजे लेबर रिफॉर्म्स केले, प्रशासकीय यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये फारशी गती आलेली नाही. त्यामुळे हे बघायचं की अर्थमंत्र्यांना हटवून नवीन काही घडामोडी घडत आहेत का? कारण आता अर्थमंत्री फ्रान्सला गेल्यात आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की देशाच्या GST संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. तो मला त्यांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की त्या तुलनेनं महाराष्ट्राला मिळतं का पुरेसं? असो, ह्या सगळ्यांचं क्रिटिकल ॲनालिसिस करत असताना मला ही हॅपी न्यूज तुम्हाला सांगायची होती. चिंतेचे ढग काय आहेत तेही सांगायचे होते आणि हे तुम्ही हजारोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल तुमचे आभारी मानायचे होते. पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकापर्यंत आपलं चॅनल जाऊ द्या, कारण इथे आपण फक्त सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू. हॅव अ नाईस डे.